हे सगळं. पण का सत्या? तुला माहिती आहे ना मला खोटं बोलायला आवडत नाही, मग तू का केलंस असं? हो माहिती आहे. मग का केलंस सत्या? हे सगळं करण्यापेक्षा ना औषधाचा डाग लागलाय शर्टावर, तो आधी धुवून ये जा. हे माझ्या लक्षातच आलं नाही. थांबा मी लगेच धुवून येतो. वाघमारे, तुम्हाला कसं दिसला हा डाग? म्हणजे तुम्हाला दिसतं का? दिसतं तुम्हाला? मला सांगा किती आहेत? 1 आणि हे 3 आणि हे 5. हो हो वाघमारे. काय मग सत्यजित सुर्वे, तुम्हाला काय वाटलं? मंजिरी वाघमारे आंधळी झाली? वाघमारे म्हणजे खरोखर दिसतंय तुम्हाला? मी दिसतोय तुम्हाला? हो सत्या. बिचारी नेबट. म्हणजे आता कसं पुढे जाऊन तिला का नाही आधी क्वेश्चन बरंच खेळायला लागणार ना. म्हणजे असं आई आमरे, नाही नाही आई आमरे. देवारे काय केलंस हे? आधीच माझ्या लेकीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण कमीच दिलेस तू. त्यात आता तिचे डोळेच गेले म्हटल्यावर काय बघल ती? काय चुकीचं वागली माझी लेक? काय कुणाचं वाईट केलंय तिने? काय चुकीचं वागले ती सांग ना. उलट माझ्या लेकीचा जाच करणाऱ्यांचा मी कायम मानच ठेवलाय तिने. मग का केलंस असं देवा? लई चुकीचं घडलंय माझ्या लेकीच्या बाबतीत. लई चुकीचं घडलंय देवा. मम्मी साहेब, अहो कशाची चाट नाही का हो तुम्हाला? माझ्या दीदीची दृष्टी गेली आणि तुम्ही पेढे वाटताय वे? किती जरी झालं ना तरी ती तुमच्या घरची सून आहे हे विसरू नका. ए तुंगडे, 2 जीवाची भावली मला शिकवायला लागली. तू किती बी आदळापट कर, ती नेबट ह्या जन्मात माझ्या घरची सून होऊ शकत नाही. आणि आता तर आंधळी झाली म्हणल्यावर नाहीच नाही. हो वाघमारे, पण का केलं तुम्ही हे सगळं? का मला फसवलं? सांगते सगळं सांगते. सत्य हे बघ, हे नाटक करणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याच लोकांना मला आंधळं झालेलं बघायचंय. आणि एकदा का त्यांच्याशी खात्री पटली ना, हे लोक मुकाट सुटतील, गाफील राहतील. आणि ज्या लोकांना छुपेवार करायचे आहेत ना, ते समोर येतील या निमित्तानं. वाघमारे, पण अहो ह्या सगळ्यात तुमचे किती हाल होतील लक्षात येते का तुमच्या? पण होणारा फायदा पण बघ ना सत्या. तात्याची गहाळ झालेली फाईल असू दे किंवा आर्यन असू दे, हे सगळे आपल्या हाती लागतील. त्यात माझ्यावर केलेल्या हल्ल्याने खरोखर माझे डोळे गेलेत असं त्या आर्यनला वाटेल आणि तो समोर येईल.
सत्य तू नाही का मेजरचं नाटक केलं होतंस तसंच काहीतरी माझ्या डोक्यात आहे. आता तुला सांग, तुला काय वाटतं या सगळ्याबद्दल? नाही वाघमारे, प्लॅन चांगला आहे तुमचा, पण मला फक्त तुमची काळजी वाटते हो. पण मी आहे तुमच्यासोबत आणि मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दिसतंय वाघमारे, मला लय म्हणजे लय आनंद झालाय. माझ्या जीवात जीव आला तुम्हाला दिसायला लागलाय कळल्यावर. असं वाटतंय ना वाघमारे की मी एखादं वाईट स्वप्न बघत होतो आणि अचानक मला जाग आली. पण आता दिसतंय तर मग हा काळा चष्मा. नाही सत्या, जोपर्यंत आपला प्लॅन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत मी हा गॉगल नाही काढणार. ठीक आहे, पण वाघमारे ह्या सगळ्यात तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हां, किती निर्दयी आहात तुम्ही मम्मी साहेब. नाही म्हणजे माझ्या लेकीला तुम्ही तुमच्या घरची सून मानत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या लेकीचे डोळे गेले म्हणून तुम्ही पेढे वाटताय, याच्यावरून तुमची नियत लक्षात येते. होय ना, कळली ना माझी नियत. तुझ्या पोरीची नियत तरी बरी आहे का? म्हणून ही येळ आणली देवाने तिच्यावर. माझ्या लेकाला माझ्यापासून दूर करायला निघाली होती ना ती, म्हणून देवाने शिक्षा दिली तिला. त्याच आनंदात मी पेढे वाटते. तुझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना, म्हणून पेढे वाटते मी. हे घ्या. नवस पूर्ण झालाय ना माझा. मम्मी साहेब का वागताय असं? माझ्या दीदीला त्रास होतोय, त्याचा आनंद साजरा करताय तुम्ही. अहो तिनं काय त्रास दिलाय तुम्हाला? तरच नरक यातना दिला तिने आम्हाला. आणि एवढाच तुला तुझ्या दीदीचा पुळका आहे ना, तर जा की तुझ्या घरला घेऊन दीदीन फिदी. तिला आता गेल्यावर मी हाकलूनच देणार आहे. तुम्ही पुढे जाऊन तिची तयारी करा बर का. आणि रांगोळी तसं लिहू, आंधळीचं आगमन. बघा आता गेल्यावर कशी हाकलून देते ती. थांबा मम्मी साहेब. का अजून एक पेढा पाहिजे? माझ्या लेकीचे डोळे जावेत म्हणून याच देवाला नवस बोलला होतात ना तुम्ही. मग आज याच देवाला मी साकडं घालते. माझ्या लेकीचे डोळे जवळ परत येत नाहीत तवर मी या देवळाची पायरी चढणार नाही. देवासमोर शपथ घेते आज. बाबू, डायरेक्ट देवाला चॅलेंज. ए नेबळची दणकट मम्मी. आणि समजा देवानं तुझं साकडं ऐकलंच नाही तर? ते कळलं लवकरच. ते येणारी वेळ ठरवल मम्मी साहेब. माझ्या श्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या मंजूचे डोळे लवकरच परत येणार. माझ्या मंजूला एक ना एक दिवस नक्कीच दिसणार. आर्यन, ग्लास पडला असता ना. बास कर बास. किती पिशील रे? रोज दारू पितोयस तू. बंद करते पिणं. मी दारू पितोय कारण मी एन्जॉय करतोय. मला आनंद होतोय तायडे, आनंद. आता माहितीये, प्लीज प्लीज ते चालू नको करू. तू बोलणार की एक दिवस आनंदात पिणं ओके,
पण तू रोज रोज का पितोय? कारण मला रोज रोज आनंद होतोय. मंजूचे डोळे गेल्यापासनं मला रोज आनंद होतोय. मी तर बोलते तू पण पी. हा, दोघं मिळून पिऊया. आर्यन, ऐक ना, त्या मंजूची दृष्टी खरंच गेली आहे ना? ए काय तायडे, कसली निगेटिव्ह आहे का तू? अशी का विचारते? माहित नाही का, पण मला ना विश्वास नाही बसत आहे की तिची दृष्टी खरंच गेली. तू प्लीज एकदा जरा चेक कर ना, तिचे डोळे खरंच गेलेत ना. ए तायडे, ये बस. किती ती निगेटिव्हिटी का तायडे? काय डोळे नाही गेले तर काय, परत घालवू ना आपण डोळे. तू विसरली का कोण आहे मी? कोणाचा मुलगा आहे? तात्यासाहेबांचा, आर्यन तात्यासाहेब मोहिते. काय शिकवण दिली डॅडी साहेबांनी आपल्याला? आपल्याला जो नडला त्याला सोडायचा नाही. खूप घाणेरडा कॉन्फिडन्स आहे हा. इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही आहे. जरा शांतपणे घे आर्यन. त्यांना मंजूचे डोळे खरंच गेलेत की नाही हे आपल्याला चेक करावं लागणार आहे. तर तू कर किंवा मी करते. काय काय तुझं सतत ते निगेटिव्ह कॅसेट कर, बंद कर ना. तुला काही आनंद नाही झालाय का त्या मंजूची दृष्टी गेली म्हणून? विचार कर, जस्ट इमॅजिन, मंजूची दृष्टी गेली म्हणजे ती असं कोणाला बघू नाही शकणार, त्या सत्यालाही नाही बघू शकणार. हे बघ, मी ना तुझ्या भल्यासाठी सांगते, पण तुला नसेल ऐकाय. तू तर शुद्धीवरच नाहीयेस. कधी असतोस म्हणा, हल्ली रोजचं झालंय. ऐक, ए बाबा, जेव्हा तुझी दारू कम्प्लिटली उतरेल आणि तुला वाटेल की हा आता तू शुद्धीवर आलायस, भानावर आलायस, तेव्हा आपण बोलूया. एन्जॉय कर. ए तायडे, अरे कंपनी तर दे मला. काय तायडे, अरे आनंदाची गोष्ट आहे ना, सेलिब्रेट केली पाहिजे. तो कोण फोन करते? हॅलो. Congratulations and celebration. काय सत्यजित सुर्वे उर्फ सत्या, साताऱ्याचा वाघ. काय रे, तुमची बायको उर्फ माय डिअर मंजू, त्यांचे डोळे गेले म्हणे. हा, मी ऐकलं ती तुझ्या प्रेमात ऑलरेडी आंधळी झालीच होती, पण आता रिअल मध्ये आंधळी झाली असं. हो 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 हो, लय वाईट झालं यार सत्या. आय एम रिअली सॅड. त्रास होत असेल ना रे सत्या तुला? तिला तिला तुला बघता येतं का रे? नाही. ती तुला बघू नाही शकत. ए हरामखोर, तुझी हिंमत कशी झाली रे मला फोन करायची? हरामखोर मी? सत्या, अरे एवढा राग. कंट्रोल सत्या, दीर्घ श्वास, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. व्हेरी गुड. कसं आहे सत्या, एवढा राग चांगला नाही. कसं आहे, तुला काही झालं तर तुला कोण सांभाळणार? हो, मंजू सांभाळेल का तुला? ए मग तुला मंजू सांभाळणार तर मंजूला कोण सांभाळणार? अरे अरे अरे, हे तर वाईट आहे यार. म्हणजे टू मच कन्फ्युजन. सत्या, आपल्याला राग परवडणार नाही. सत्या, खरं खरं सांग, कसं वाटतंय तुला? मजा येते की मजा येते ना? तू ना जराशी हिंमत कर आणि माझ्या समोर ये, मग तुला सांगतो मला कसं वाटतंय ते. आणि आर्यन पळपुट्या, तुला लय आनंद वाटत असेल ना आता, वाटू दे, पण लक्षात ठेव, ज्या दिवशी तू माझ्या समोर येशील ना त्या दिवशी तुझे डोळे काढून कितळांना खायला घालीन मी. आणि तुझे एवढे तुकडे करीन ना की तुला काय
तुझ्या बापाला बी सापडणार नाहीत. तुझा कार्यक्रम फिक्स होणार म्हणजे होणारच. आणि यावेळी तू जो काय कांड केलायस ना वाघमारेंच्या बाबतीत, त्याने एकदम टप्प्यात आलायस तू. आणि सत्या टप्प्यात आलेला सावज कधीच सोडत नाही. हो हो, सत्याची हीच सुरू आहे. हो तुम्ही काय बोलताय हो, मी घाबरलो हो. तुम्ही असं मला प्लीज, मला बीपीचा त्रास आहे हो, हार्ट अटॅक येईल. आर्यन, आता तुझ्या शेवटच्या घटका मोजायला सुरुवात करच. ए सपने, अगं जरा चाल की बरोबर, तुझी पावलं लई जड झाल्यात बघ. मम्मी आणि सपनात आहे ह्या टायमिंगला काय येत असतील? मी सपने, अगं तोंडात मावना झाले तरी एवढे पेढे खाल्लीस तू. खोकला कुठली, इतकं पेढे खाशील तर अख्ख्या साताऱ्यात पेढ्याचा दुष्काळ पडेल. मॅड हाय का आता एवढे कुठं खाल्ले, अर्धा बॉक्स तुम्ही संपवलाय, द्या अजून एक. कोणासाठी ठेवलंय ठावय ना? आणि लक्षात बघितलंस का सपने, कशी महाराणी सारखी झोपली ही. मी काय म्हणते सपनी, हिला गरज काय का झोपायची? म्हणजे बघ की, डोळं बंद केलं तरी बी अंधार, डोळं उघडलं तरी बी अंधार. अंधेरा कायम रहे. मम्मी कसं डेंजर बोलता. मंजिरी, ए मंजिरी, उठ बाई. ए मंजिरी, उठ बाई. अगं सावकाश सावकाश. मम्मी साहेब, तुम्ही बोला की काय झालं? काही नाही, जरा मी मंदिरात गेले होते ना, इथं आपल्या देवळात ग. तेव्हा तिथला मी परसाद आणलाय तुझ्यासाठी, हे घे. अगं बाई, विसरलेस, तुला दिसत नाही ना इथं. थांब थांब, मीच देते. कसं ग बाई, आता हिथून पुढे हिला समजा आपल्याला साहित्य द्यावं लागणार ना हातात. अगं खा की प्रसाद आहे देवाचा. कसं आहे, तुझे डोळे जावेत ना म्हणून नवस बोलले होते देवाला. खा का, आणि आवडला तर अजून एक घ्या. का ग, धक्का बसला का तुला? असाच धक्का तुझ्या आईला आणि तुझ्या त्या आगाव बहिणीला बसला बघ. आई आणि अमृताला काय बोललात का तुम्ही? अगं मी तिथं देवळात गेलते ना, तर त्या पण तिथं आल्या होत्या. लई आस लावून होत्या बघ बिचाऱ्या. त्यांना काय वाटलं का तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढली का लगेच तुला दिसायला लागल ना. पण कसं काय, माझं मन म्हणलं का त्यांना नग बाई सांगायला वाईट वाटल. पण पुन्हा माझं एक मन म्हणलं का जी आहे ती खरं सांगावं लागल ना. कसं आहे सपने, तुला तर ठावच आहे का नाही? बरं म्हणजे बी ठाव आहे का? म्हणजे जी काय आहे ती मी एकदम स्पष्ट तोंडावर बोलते. आपल्याला तसं ह्या बोटाचं ह्या बोटावर ह्या बोटाचं ह्या बोटावर नाही करता येत, आणि लबाड तर मी बोलतच नाही बघ. म्हणून मी सांगितलं बाई का मंजिरीला दिसणं झालंय म्हणून, आणि ती बी कायमची. हमसून रडल्या बाई दोघी जणी. त्यांचं बघून मला पण लई वाईट वाटलं. मी पण मंदिरात हमसून रडले. असं वाटलं का काही झालं तरी लोकांच्या लेकरांना कशाला असं व्हावं. मम्मी
किती सेंटी होतंय तुम्ही. तुम्हाला पण ना असं कोणाचं काही झालेलं अजिबात सहनच होत नाही बाबा. लई कोमल हृदयाचे आहात तुम्ही. सपने तुलाच फक्त कळते का माझं हृदय, म्हणून तू माझी फेवरेट सोन आहेस. थँक्यू थँक्यू. त्या दोघींचं पण मला लई वाईट वाटलं बघ सपने. लई हमसून रडत होत्या दोघी जणी. मग मी त्यांना म्हणले बाई का आता तुम्ही तरी काय करणार. आता हिचं नशीबच वाईट आहे म्हणल्यावर कोणच काही करू शकत नाही ना. मंजिरी इतकं कसं वाईट नशीब घेऊन जन्माला आलीस ग तू. नाही तुझं नशीब वाईट असू दे की, मी कुठं काही म्हणते तवा, जिथे त्याचा नशिबाचा भाग आहे. पण तुझ्यामुळं तुला बी त्रास होत आहे आणि बाकीच्यांना बी त्रास होत आहे. त्याचं काय करायचं. आर्यन प्लीज आता इथून पुढे काही वेडेपणा करू नकोस. डॅडी साहेब खूप जास्त चिडलेत तुझ्यावर. कसं बसं मी त्यांना आता शांत करून आलीये. आता प्लीज आमच्यावर थोडे उपकार कर आणि या जागेच्या बाहेर पाऊल सुद्धा ठेवू नकोस. अजिबात इथून बाहेर नाही पडायचं. रेडी आहे मी. मूर्ख आहे, एकटी बडबड करते. काय चाललंय तुझ्या लॅब. दिसत नाहीये का माझ्या मंजूचा फोटो बघतोय. बघ ना ग ताईडे, जस्ट लुक ॲट अस. किती गोड दिसलो असतो आम्ही एकत्र. लोकांना जळली असती आमच्यावर, आग आग झाली असती त्यांची. हाय का खाकी अगं परसाद आहे त्यो, असं ठेवायचं नसतंय. हाय का आता आणि डोळ्याला त्रास होतोय म्हणून तू जिभेला बी त्रास द्यायचा ठरवलंय भाई. असं करू नये बाई, जिभेला त्रास देऊ नये. थांब मीच भरवते. वाघमारे ओ वाघमारे. मम्मी मम्मी सत्या भाऊजी आलेत वाटतं. मंदिरी काळजी घे बाई तुझी. आता काय करायचं, आलिया भोगाशी असावी सादर का नाही ग. आणि काय लागलं तर मला कळव बर का. म्हणजे इथं घरात ग रात्री अपरात्री तुला काही पण वाटलं तर मला आवाज दे. आता तुझ्या ह्या समजा काळजीने माझा तर कुठला डोळा लागतोय. समजा चुकून डोळा लागला तर पेंट राहायचंच की, त्यांना आवाज दे. ठीक आहे, रात दिसता आपलं चित्र रंगवत बसलेले असतात. त्यांना आता बघ त्यांच्या बी डोळ्यापुरचं चित्र आलं ना बघ तुझं हे असं झालेलं. काळजी घे बाई. सपनी चल. माझ्या आंधळेपणाचं नाटक यांच्यासमोर उघड पडलं तर ही खबर लगेच तात्यासाहेबांपर्यंत जाईल. नाही, हे कोणालाच नाही कळलं पाहिजे. मला काळजी घ्यावी लागेल.